नमस्कार मित्रांनो, आज बरीच तरुण पिढी व्यवसायात उतरली आहेत, जे ते आपल्या इन्स्टा पेजवरती रील टाकून व्यवसाय करते। आज आपलं एक मराठी उद्योजक भाग्यश्री हॉटेलवाले त्यांचे बॅनर वगैरे फाडले। तर मित्रांनो, असं काहीही करू नका। आज व्यवसाय करणं ही जो व्यवसाय करतो हे त्यालाच माहिती, त्याने व्यवसाय कसा उभा केलाय ही त्याला वैयक्तिक स्वतःलाच माहिती। आज पहिली वस्तुस्थिती, आपला मराठी माणूस पुढे चालला की आपलेच लोक पाय ओढतात। मित्रांनो, आज बरेच रीलवर व्यवसाय करतात। मी म्हणतो एखाद्या सगळं नाही ना पटलं तुमचं, तर त्याला तुम्ही डायरेक्ट स्पष्टपणे तोंडावर सांगा, दादा तुझं हे चुकतंय, मला तुझी ही गोष्ट आवडली नाही। विनाकारण तुम्ही बरेचसे काय करतात, ह्याची रील बघ त्याची रील बघ आणि लोकांना खाली कमेंट करतात। अरे तुम्ही कमेंट कशासाठी करता, ह्याच्या का असं त्याच्या का तसं। लोकांना तुम्ही नावं ठेवू नका। जे व्यवसाय करतात आता तरुण पिढी, त्यांना करून द्या, तुम्ही त्यांना नावं नका ठेवू। एखाद्या बाजार भाव कमी जास्त झाला तर त्याला तुम्ही पर्सनल मेसेज करा की दादा तुझं चुकतंय, तुझे रेट जास्त होते, ते तुम्हाला सांगणार नेमकं काय होतंय ते त्याच्या मागचं। कोणाची खरेदी महाग असते, कोणाची स्वस्त असते, ही तफावत पडत असते। त्याच्यामुळे जे पण मराठी व्यावसायिक आहेत रीलवर रील टाकून व्यवसाय करतात, त्यांना कुणीही कमेंट करू नका, उलट त्यांना ताकद द्या व्यवसाय करण्यासाठी। धन्यवाद मित्रांनो।